पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी घेतली आहे। कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली। तामिळनाडूत मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे। अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सरकार स्थापनेचा दावा केला होता, मात्र शपथग्रहण सोहळा सध्या तरी लांबणीवर पडलाय। AMMK IUML यांना पाठिंबा देण्याचं या दोन्ही पक्षांनी नाकारलं। गव्हर्नरकडून अद्याप कोणतंही आमंत्रण पत्रिका आलेली नाहीये, त्यामुळे विजय यांचं सरकार स्थापनेचे प्रयत्न अडचणीत आले आहेत। वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। ही रचना प्रसिद्ध झाल्यानं ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे। फेब्रुवारीपासून सुरू असलेली प्रभाग रचना, हरकती आणि सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। नवी मुंबई मनपा आयुक्तांनी APMC बाजारात केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान घाणीचं साम्राज्य पसरलं होतं, मात्र अस्वच्छतेमुळे APMC प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याची ताकीद देऊनही प्रशासन धिम्म असल्याचं पाहायला मिळत आहे। बाजार आवारातील कचरा उचलण्यासाठी करोडो रुपये खर्चून कचरा उचलला जात नसल्याचं दिसून आलं, त्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दिली। छत्रपती संभाजीनगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सुरू झालेले स्मार्ट सिटी मिशन संपलंय, मात्र त्यासोबतच सर्वसामान्यांच्या सुविधाही संकटात सापडल्या। महापालिका आयुक्तांनी प्रकल्पांचं महापालिकेकडे केवळ कागदोपत्री हस्तांतरण केलं, मात्र या प्रकल्पांना लागणाऱ्या निधीचे ठोस नियोजन न केल्यानं कोट्यावधींची कामं बंद। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सर्वच पक्षांच्या 10 विविध नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या नियुक्तीविरुद्ध भाजपच्या माजी नगरसेविका आशा उत्तम बिनवडे यांनी न्यायालयात धाव घेत निवडणूक याचिका दाखल केली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करण्यात येते। नाशिकच्या द्वारका ते सारडा सलकर परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामावर नाशिक महापालिकेनं बुलडोझर चालवलाय। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता। भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच राबवण्यात येत असलेल्या स्वगणनेला राज्यातून थंड प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत केवळ 4,71,000 जणांनीच ऑनलाईन माहिती भरून स्वगणना पूर्ण केली आहे, तर सिंधुदुर्ग इथले 43 कुटुंब असलेलं मुठगाव स्वयंगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव ठरलंय। राज्यभरात तब्बल 60 वाहतूक उद्यान उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केलाय। धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं राज्यात 60 वाहतूक उद्यानं उभारणार आहे। प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांतर्गत मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना बिहारमधील बोधगया येथे मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे। सरकार प्रतिप्रवासी 30,000 रुपयांचा खर्च उचलणार आहे। ही यात्रा 30 ते 9 जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आता परदेशी पर्यटकांनी पसंती दिली आहे। गेल्या काही वर्षात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे। उत्तम निवास सुविधा आणि सफारी व्यवस्थापनामुळे परदेशी पर्यटकांनी ताडोबाला पसंती दिली आहे। ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे। या स्थानकामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे। कनेक्टिंग लिंकमुळे घाटातील प्रवास अति जलद झालाय। घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलाय। घाटातून आता केवळ 20%च वाहनं धावत आहेत। कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेगाड्या प्रचंड विलंबानं धावत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबई, गोवा आणि कर्नाटक दरम्यान धावणाऱ्या नियमित गाड्यांच्या विलंबामुळे प्रवासाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलंय। अनेक रेल्वेगाड्या 2 ते 16 तास विलंबानं धावत आहेत।
एअर इंडियाने मोठ्या प्रमाणात खर्च कपातीचे संकेत दिले आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतन कपातीपासून ते उड्डाणांमध्ये 20% अधिक कपात अशा पर्यायांवर कंपनी विचार करते आहे. विमान फेऱ्यांमध्ये जर कपात झाली तर त्याचा थेट परिणाम हा विमान तिकिटांच्या दरावर होणार आहे. रेल्वेने दिल्ली, यूपी, बिहारकडे प्रवास करताना सावधगिरी बाळगणारे महाराष्ट्रातील प्रवासी स्वतःच आपल्या राज्यात सर्वाधिक असुरक्षित असल्याचं वास्तव समोर आलंय. देशभरात नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात नोंद झाले आहेत. महाराष्ट्रात रेल्वे प्रवासादरम्यान सर्वाधिक मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे 20,000 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. इयत्ता 10वीचा निकाल जाहीर होता. शिक्षण संचालनालयाने 11वी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 11वी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग 11 मे पासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. तर प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 15 मे रोजी तर पहिली गुणवत्ता यादी 26 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात आरटी अंतर्गत 2026-27 साठी 8 मे पर्यंत 776 विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश निश्चित झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात 95 शाळांमध्ये 1007 जागा उपलब्ध आहेत, तर आता 168 जागा रिक्त राहिल्या आहेत. जे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम सक्रिय झाली आहे. पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय याचा उलगडा करण्यासाठी ही टीम सक्रिय झाली आहे. ही टीम घटनेमागील अचूक कारण शोधणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील सादोबा दर्गा परिसरातील उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन विशेष मोहीम राबवणार होती. मात्र कोल्हापूर सर्किट बेंचने प्रशासनानं काढलेली नोटीस बेकायदेशीर ठरवत या कारवाईला स्थगिती दिली आहे. प्रशासनानं यापूर्वी पन्हाळा ट्रस्टला अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस बजावली होती. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बघायला मिळतो. हळद भिजल्यानं शेतकऱ्यांचंही यात नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून जालन्यात उन्हाचा पारा 42 अंशांवर जाऊन पोहोचला होता. जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. मंठा, परतूर, जाफराबाद तालुक्यासह विविध भागात रिमझिम पाऊस पडला. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात. तसंच गेल्या काही दिवसांपासून आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ झाल्यानं घामाच्या धारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना खत, बी बियाणं, औषधी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. तसंच शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा असेही निर्देश संजय राठोड यांनी दिले. ऐन काढणी हंगामात बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. या पावसामुळे शेतकऱ्याची एकच धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे पोल्ट्री व्यवसायधारक यांना मात्र या पावसामुळे दिलासा मिळाला. भूगर्भातील पाणी पातळी 1.27 मीटरनं घसरल्यानं भविष्यातील संकट अधिक गडद होताना दिसतंय. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात महिलांची वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.16% अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये 47.13 TMC म्हणजे 23.76% जलसाठा शिल्लक राहिलाय. गेल्या वर्षीच्या दरम्यान 16.60% पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे पाण्याचं काटेकोर नियोजन केल्यास संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकांमध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवतोय. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक बँक शाखांमध्ये केवळ 100 रुपयांच्या नोटा देण्यात येत आहेत. मात्र संभाजीनगरमधील बऱ्याच बँक शाखेतून 5,000पेक्षा अधिकची रक्कम देण्यास नकार दिला जातोय. त्यामुळे सेवानिवृत्त नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. त्यामुळे आवश्यक कागदपत्र सादर न केल्यास संबंधित वाहनांची पाणी वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. या घटनेमुळे शहरातील टँकर्सच्या देखभाल दुरुस्तीवर आता प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे.
यवतमाळ शहरात भूमिगत गटार योजनेचं काम संथ गतीनं व नियोजन शून्य पद्धतीनं होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. गेल्या 2 वर्षांपासून अनेक भागातील रस्ते मधोमध खोदून त्यात माती मुरुम टाकत असल्यानं या रस्ते अवकाळी पावसामुळे चिखलमय झालेत. त्यामुळे या रस्त्यांवरून ये जा करणंही अवघड झालं आहे. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना घेऊन खासदार डॉक्टर प्रशांत पडवळे यांच्या नेतृत्वात नागपूर इथे प्रकल्पग्रस्तांसह अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांची बैठक होऊ शकली नाही आणि कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आंदोलकांनी संतप्त होऊन रोष व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंगमधला तलाव प्रदूषित झालाय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवलाय. तलावात मोठ्या प्रमाणावर कचरा, मृत जनावरं आणि घाण टाकली जाते. परिणामी तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, मळमळ यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. शिरूरच्या पिंपरी दुमाला परिसरात कांद्याने भरलेला ट्रक उलटून कांद्याच्या गोण्या शेतात विखुरल्या. या अपघातात मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं असून वाहनांचंही प्रचंड नुकसान झालंय. आधीच कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यातच या अपघातामुळेही शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. राज्यात चोरीच्या गुन्ह्यांनी चिंताजनक पातळी गाठली आहे. देशात सर्वाधिक मालमत्ता चोरीला जाणारं राज्य म्हणून महाराष्ट्राला पुन्हा अव्वल ठरलंय. 2024 या वर्षात देशभरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरीसह विविध गुन्ह्यात चोरी झालेल्या मालमत्तांमध्ये राज्यातून सर्वाधिक 1098 कोटींची मालमत्ता चोरीला गेली आहे. समाज माध्यमांवरील बदनामी रोखण्याकरता पोलीस महासंचालकांनी समिती नेमली आहे. कायद्यानं आळा घालण्याकरता चाचपणी करण्यात येणार आहे. समाज माध्यमांवरील बदनामीचा महिलांना विशेष त्रास सहन करावा लागतो. नवी मुंबईतील कारच्या काचा फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीने 12 गुन्हे उघडकीस केले असून तब्बल 6,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 15 लॅपटॉप, 1 मोबाईल आणि एका आयपॅडचा समावेश आहे. उल्हासनगरात एका दुकानामध्ये अज्ञात चोरट्यानं प्रवेश करून गल्ल्यातील रोकड लंपास केली. हा अज्ञात इसम दुकानात शिरला आणि संधी साधत गल्ल्यात ठेवलेले 7,200 रुपये चोरून पसार झाला. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जालना पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरला अटक केली. या आरोपीकडून चोरीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीकडून 1,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुण्याच्या म्हाळुंगे MIDC पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून तब्बल 36 लाख किमतीच्या 24 महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत.